नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। आज 6 ऑगस्ट 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य आणि देशातील सर्वात महत्त्वाच्या बातम्या। बळीराजासाठी राज्य सरकारची मोठी योजना। कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत शेतकरी आणि कृषी उद्योजकांना बिनतारण 2 कोटीपर्यंत कर्ज मिळणार असून 7 वर्षापर्यंत 3% व्याज परतावा मिळणार आहे। जल जीवन कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा। गेल्या 9 महिन्यांपासून थकीत वेतनासाठी 14,57 लाखाचा निधी मंजूर झाल्याने 4 महिन्यांचा पगार मिळणार आहे, ज्यामुळे मुंबईतील आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे। ऊस उत्पादकांचा पुन्हा एल्गार। गोकुळ शुगर्सने गेल्या 3 वर्षातील थकबाकी न दिल्याने 10 ऑगस्ट पासून सोलापुरात पूनम गेट समोर शेतकरी अर्धनग्न अवस्थेत बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत। प्रशासनाचा हलगर्जीपणा अंगलट। जिगाव प्रकल्पातील दुप्पट क्षमतेची तात्पुरती मातीची भिंत वाहून गेल्याने पुराचे पाणी थेट शेतात शिरले असून मोटार पंप व साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे। ग्रामीण भागासाठी शासनाचा मोठा निर्णय। राष्ट्रीय बायोगॅस योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात 2,86 लाखांचे अनुदान DBT द्वारे जमा केले जाणार आहे। ग्रामपंचायतीची अडवणूक। जळगाव जिल्ह्यात निवडणुका न झाल्याने 15व्या वित्त आयोगाच्या 200 कोटीपेक्षा अधिक निधी पडून आहे, तर 16व्या वित्त आयोगाचा मार्गही तुर्तास बंद झाला आहे। शेतकऱ्यांचा नवा लढा। केंद्र सरकारच्या अमेरिकेसोबतच्या कृषी कराराने देशातील लहान शेतकरी उद्ध्वस्त होतील। हा करार लादल्यास देशभर तीव्र आंदोलन उभारू असा इशारा राकेश टिकैत यांनी दिला आहे। नाशिक जिल्ह्यात 5,48,000 हेक्टरवर पेरण्या पूर्ण। यंदा 3,05,000 हेक्टरवर मक्याची विक्रमी लागवड झाली असून चांदवड आणि सिन्नर तालुका अव्वल स्थानावर आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये मोठी खळबळ। ब्रह्मगिरी पर्वतावरील जांबांची वाडी येथे अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन जमिनीला मोठ्या भेग्या पडल्या आहेत। घाबरलेल्या रहिवाशांनी तातडीने पुनर्वसनाची मागणी केली आहे। मुसळधार पावसाने बळीराजा संकटात। भडगाव तालुक्यातील 63 गावांमधील 3,455 शेतकऱ्यांच्या जमिनी आणि केळी, कापूस, सोयाबीनचे पिके खरडून गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे। नगर तालुक्यात पावसाचा लपंडाव। केवळ रिमझिम पावसामुळे 102% पावसाची नोंद दिसत असली तरी विहिरी तलाव कोरडेच असून 19 गावांची तहान अजूनही टँकरद्वारे भागवली जात आहे। पर्यावरणाचा मोठा इशारा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या 15 वर्षात पावसाचा पॅटर्न बदलला असून यंदा जून आणि जुलैमध्ये सरासरीच्या अवघ्या 50% पाऊस झाला आहे। पीक विमा कंपन्यांना मनमानी कारभार। गेल्या वर्षी 1220 कोटींचा प्रीमियम भरूनही उंबरठा उत्पन्नाच्या कडक अटीमुळे शेतकऱ्यांच्या पदरी अवघी 8 कोटींची भरपाई पडली आहे। दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर मोठी कारवाई। FSSAIने डाबरच्या तुपाच्या 100% शुद्धतेचे दावे खोटे ठरवत त्यांची विक्री तातडीने थांबवण्याचे आदेश दिले आहे। राज्यातील धरणसाठ्यात मोठी तफावत। महाराष्ट्रातील धरणामध्ये 69% साठा उपलब्ध असला तरी मराठवाड्यात मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 13% साठा घटला आहे। किचकट अटींमुळे शेतकरी नाराज। पीक विम्यात नुकसान भरपाई मिळत नसल्याने यंदा 15 लाख शेतकऱ्यांनी अर्जांकडे पाठ फिरवली असून 10 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे। अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बातमी। जुलै महिन्यात नवीन ऑर्डर्स घटल्याने देशातील उत्पादन क्षेत्राचा PMI 53.5 वर घसरला असून गेल्या 21 महिन्यातील सर्वात संथ नोकर भरती नोंदवली गेली आहे।
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये तब्बल 90.6% पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईकरांना 9 महिने पुरेल इतका साठा उपलब्ध झाला असला तरी 10% पाणी कपात मागे घेण्यासाठी प्रशासन ऑगस्टच्या पावसाचा आढावा घेणार आहे. राज्यात पावसाची दमदार कामगिरी. जुलै महिन्यातील मुसळधार पावसामुळे राज्याने पावसाची सरासरी ओलांडली आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 98% जास्त पाऊस झाला तर सिंधुदुर्गात 35% तूट नोंदवली गेली आहे. धरण साठ्यात मोठी तफावत. कोकण आणि पुणे विभागातील धरणे 80% पुढे भरली आहे तर मराठवाड्यात पाणीसाठा अवघ्या 44% अडकल्याने चिंता कायम आहे. ठाणे जिल्ह्यात पावसाचा हाहाकार. वालधुनी नदीला पूर आल्याने उल्हासनगरात शेकडो घरांत पाणी शिरून लाखांचे नुकसान झाले आहे तर मुरबाडमध्ये पुराच्या पाण्यात विजेच्या खांबाचा धक्का लागून 70 वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील रेशनधारकांसाठी महत्त्वाची अपडेट. जिल्ह्यात 78.24% ई-केवायसी पूर्ण झाली असून किनवट तालुका प्रथम क्रमांकावर आहे. तर धान्य मिळण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून प्रलंबित लाभार्थ्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करावी. UIDAIचा मोठा निर्णय. जुने आधार ॲप बंद करून आधार हे नवीन सुरक्षित ॲप बाजारात आणले आहे. या ॲपमध्ये QR कोडद्वारे पडताळणी आणि एकाच मोबाईलवर 5 प्रोफाईल जोडण्याची सोय दिली आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा शेतीविषयक डेली न्यूजसाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.